नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोकण रेल्वेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी अशी खुशखबरी आहे. ते अशी की प्रोव्हिजनली रिझल्ट लागलेला आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या पीडीएफमध्ये आणखी काय माहिती दिलेली आहे ते आपण संपूर्ण बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही बघू शकता यामध्ये डेट दिसून येणार 28/2/2025. सब्जेक्ट जो आहे प्रोव्हिजनली रिझल्ट ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे. जर तुम्ही पोस्ट बघितल्या तर संपूर्ण पोस्ट तुम्हाला दिसून येतील. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड KRCL वाईट इट्स नोटिफिकेशन नंबर, जो नोटिफिकेशन नंबर तुम्हाला दिसून येणार. डेटेड 16/8/2024 हॅव इश्यू एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन फॉर फॉलोइंग पोस्ट. या पोस्ट साठी जे नोटिफिकेशन निघाली होती. नेम ऑफ द पोस्ट तुम्हाला दिसून येतील की सिनियर सेक्शन इंजिनियर, सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल, स्टेशन मास्टर कमर्शियल. हे संपूर्ण जे पोस्ट आहे, तुम्ही या पोस्टसाठी अर्ज केला असेल तर बघा, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासोबतच जे इम्पॉर्टंट जे पॉइंट आहे ते आपण कव्हर करूया. तर बघा, ॲज नोटिफाईड वाईड लेटर डेटेड 10/12/2024 द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट हॅज बीन कंडक्टेड फ्रॉम 13/1/2025 टू 16/1/2025. या दिवसामध्ये जे तुमची CBT 1 कंडक्ट केली होती. अकॉर्डिंगली प्रोव्हिजनली रिझल्ट ऑफ CBT इज हेअर बाय डिक्लेअर ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट ॲज अंडर फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस. बघा, हे जे आहे CBT प्रोव्हिजनली रिझल्ट लागलेला आहे यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. कॉलिंग कॅन्डिडेट फॉर CBAT OMR बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर SM अँड ALP पोस्ट. बघा, हा सर्वात मोठा महत्त्वाचा पॉइंट आहे की जे कॅन्डिडेट आहे SM म्हणजे की स्टेशन मास्टर आणि ALP पोस्टसाठी त्यांना जे आहे कॉलिंग म्हणजे बोलवण्यात येणार आहे CBAT साठी, जे की कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट राहणार आहे. त्यानंतर बघा, फिजिकल एक्झामिनेशन टेस्ट पॉइंट्समॅन आणि ट्रॅकमॅनसाठी जे आहे फिजिकल एक्झामिनेशन टेस्ट म्हणजे की PET राहणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की PET आणि CBAT राहणार आहे तुमची. त्यानंतर बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन ॲज नोटिफाईड इन द नोटिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन बद्दल त्यांनी नोटिफिकेशनमध्ये माहिती दिलेली आहे. मी याआधी पण तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा बद्दलचा व्हिडिओ माझ्या YouTube चॅनलवरती दिलेला आहे. तुम्ही तो बघितला नसेल तर बघून घ्याल. आणि मी समोर तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन आणि CBAT कसं राहते याबद्दल संपूर्ण माहिती देणारच आहे. आणखी बघा, यामध्ये तुम्हाला पोस्ट आणि लिस्ट अटॅच आहेत, जे की नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिसून येणार. तर बघा, आता आपण खाली बघूया यामध्ये काही आणखी पॉइंट दिलेला आहे काय. तर 5 नंबरचा जो पॉइंट आहे की यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसून येणार की दिस इज ओनली द प्रोव्हिजनल रिझल्ट ऑफ CBT. हा CBTचा प्रोव्हिजनल रिझल्ट लागलेला आहे अँड नॉट द फायनल पॅनल. फायनल रिझल्ट नसून प्रोव्हिजनल आहे अँड इट डज नॉट एंटायटल एनी कॅन्डिडेट फॉर अपॉइंटमेंट. यामध्ये क्लिअरली यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला खाली जे आहेत जे कोणी कॅन्डिडेट प्रोव्हिजनली सिलेक्ट झालेले आहेत, तसंच की बघा, कमर्शियल सुपरवायझर, गुड्स ट्रेन मॅनेजर अँड स्टेशन मास्टर, यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे माहिती आहे म्हणजे की जे कॅन्डिडेट प्रोव्हिजनली सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तुम्हाला इथे दिसून येणार. आणि बघा, जे पण कॅन्डिडेट तुम्ही अर्ज केला असेल, फॉर्म दिला असेल, परीक्षा दिली असेल, तुम्ही जर सिलेक्ट झाले तर मला कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती कळवा, जेणेकरून मी त्या कॅन्डिडेटना समोरची प्रोसेस काय आहे त्याबद्दल सांगणार आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये सर्व काही माहिती तुम्हाला दिसून येणार की प्रत्येक पोस्टसाठी जे आहे जे कोणी कॅन्डिडेट अर्ज केला असेल त्यांची संपूर्ण जी लिस्ट आहे हे लागलेली आहे प्रोव्हिजनली. त्यामध्ये तुम्ही बघू शकता याची संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला मी दिलेली आहे. जाऊन तुम्ही तिथून बघू शकता. आणखी जर यामध्ये जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला त्यांचे उत्तर देऊ शकेल. तर भेटूया आपण समोरच्या व्हिडिओला. तोपर्यंत धन्यवाद.